ही ऑर्डर मला वाशीवरून होती आणि ह्या कस्टमरने माझ्याकडं ऑलरेडी पहिले पण 2 केक घेतले होते आणि तिला केक खूप आवडले. तर तिच्या बेबीचा फर्स्ट बर्थडे होता, तर तिने मला बटरफ्लाय केकची ऑर्डर दिली होती आणि तिने मला सगळं सांगितलेलं की तिला कशा पद्धतीने हवं आहे, कसं हवं आहे. आणि ही जी फ्रेंड होती माझी, ती माझी कॉलेजपासूनची फ्रेंड आहे. तर तिने मला जसं सांगितलेलं तसंच मी बनवलेला. आणि हा जो केकचा कलर होता तो बेबीच्या ड्रेसवरती मॅचिंग होता. आणि मी ह्याच्या आधी पण जे बटरफ्लाय केक बनवलेले तर ते मला जरा सेम वाटत होते, तर म्हटलं ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन डिझाईन करू. पण ही डिझाईन एवढं भारी वाटत होतं, ह्या डिझाईननी पूर्ण केकचा लुकच एक चेंज झाला आणि मस्त वाटत होती. त्यानंतर सगळ्या गोष्टी प्रॉपर असेंबल करून घेतल्या आणि मग निघालो डिलिव्हरीसाठी. आणि मला वाशिममध्ये मानकूरला जायचं होतं, मानकूरमध्ये. तर ती मला बोलली की तू 7:30पर्यंत पोच. तर मी 6:45लाच निघाली होती आणि तिकडे जाऊन काहीच रेडी नव्हतं आणि खूप मला 2 तास वाट बघायला लागली. आणि मी बरोबर सगळ्या गोष्टी स्टँड असेंबल करून घेतले. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी एक पार्टमध्ये नाही सांगू शकत, तर ह्याचा सेकंड पार्ट पण येणार, तर तुम्ही तो नक्की बघा. आणि ह्या वेळेला मी जो बेबीचा फोटो लावायची सेकंड स्टँडमध्ये, तर मी बेबीचा फोटो न लावता फर्स्ट नंबर लावलेला. आणि ह्या केकचा जो पुरा लूक होता ना, तो पुरा वेगळा होता. तर तुम्ही नक्की बघा आणि खूप छान आहे. तर त्याचा सेकंड पार्ट येईल, तर तुम्ही सेकंड पार्ट नक्की बघा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.